श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। प्रबोधिनी एकादशी म्हणजेच देव उठणी एकादशीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। हिंदू धर्मामध्ये या दिवसाला खूप महत्त्व आहे। असे म्हटले जाते की देवशयनी एकादशीला योग निद्रेमध्ये गेलेले श्री विष्णू या दिवशी म्हणजेच देव उठणी एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला जागे होतात आणि सृष्टीची जबाबदारी घेतात आणि म्हणूनच या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे। आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत हा चातुर्मासाचा जो काळ आहे तर तो शुभ कार्यासाठी वर्ज्य असतो आणि चातुर्मास संपल्यानंतर लग्न, मुंडन, वास्तुशांत, साखरपुडा तर या गोष्टींना सुरुवात होत असते आणि म्हणूनच प्रबोधिनी एकादशीला विशेष असे महत्त्व आहे। या दिवशी आपल्याला पिंपळ वृक्षाला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे। ही वस्तू जी आहे तर ती आपल्याला संध्याकाळच्या वेळेला अर्पण करायची आहे। संध्याकाळी 6 ते 7 तर या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। हा उपाय आपण कसा करायचा, त्याचप्रमाणे कोणती चूक करायची नाही तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। आपले दारिद्र्य नष्ट व्हावे, पितृदोष कमी व्हावा, त्याचप्रमाणे शनिदोषाचा त्रास जो आहे तर तो संपावा, यासाठी आपल्याला या दिवशी पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे। आपण जेव्हा पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण करतो त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाची पूजा करतो त्यावेळेला आपल्याला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो। आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळ वृक्षाला शुभ आणि पूजनीय मानलेले आहे। त्यामुळे काही ठराविक दिवशी जसं की एकादशी असेल, अमावस्या असेल, पौर्णिमा असेल तर अशा तिथींना जर आपण पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर आपल्याला आपल्या पितरांचे आशीर्वाद मिळतात, पितृदोषापासून मुक्तता आपली होत असते, त्याचप्रमाणे शनीचा त्रास सुद्धा कमी होत असतो। पिंपळाच्या झाडाची पूजा आपण जर केली तर आपल्याला बरेचसे त्याचे फायदे जे आहेत तर ते सुद्धा होत असतात। पिंपळ वृक्ष जो आहे तर तो अतिशय शुभ वृक्ष मानलेला आहे। ज्याप्रमाणे आपण वडाची पूजा करतो त्याचप्रमाणे बेलाच्या झाडाला महत्त्व आहे तर तेवढेच महत्त्व हे पिंपळाच्या झाडाला सुद्धा आहे। पिंपळाच्या मुळामध्ये श्रीहरी विष्णू, त्याचप्रमाणे फांद्यांमध्ये नारायण, पानामध्ये देवहरी आणि फळांमध्ये सर्व देवतांचा वास आहे। त्याचप्रमाणे पिंपळ वृक्ष जो आहे तर तो विष्णूंचेच एक रूप आहे आणि ज्या ठिकाणी विष्णू असतात तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही आपोआप येत असते आणि म्हणूनच पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचेही आशीर्वाद प्राप्त होत असतात। त्याचप्रमाणे सर्व देवदेवतांचे आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळत असतात। या झाडाला जर आपण प्रदक्षिणा घातल्या तर आपली सर्व प्रकारची पापे नष्ट होतात। आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सुद्धा पिंपळाच्या झाडाची पूजा करणे हे अत्यंत फायदेशीर ठरत असते। त्यामुळे आपण जर पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर आपला पितृदोष जो आहे तर यातून आपली सुटका होते। पिंपळावरती नेहमी शनीची छाया असते त्यामुळे शनिदोष जो आहे तर तो सुद्धा दूर होतो। आता शनिदोष जो आहे तर तो नक्की का कमी होतो आणि पिंपळाच्या झाडाचीच पूजा केल्यामुळे किंवा पिंपळाखालीच दिवा लावल्यामुळे हा शनिदोष का नष्ट होत असतो तर यामागे एक छोटीशी आख्यायिका आहे। तर हे आपण सर्वप्रथम पाहूया। महर्षी दधीचीचा मुलगा पिप्लाद ऋषी होते आणि पिप्लादचा अर्थ आहे पिंपळाची पाने खाऊन जगणारा। महर्षी दधीची यांनी जगाच्या हितासाठी आपल्या देहाचा त्याग केला आणि देवराज इंद्रांना अस्थी दान केल्या। मग विश्वकर्माने दधीचीच्या हाडांपासून वज्र नावाचे शस्त्र बनवले जे खूप शक्तिशाली होते। महर्षी दधीची याच्या पत्नीला जेव्हा हे कळले तेव्हा तिला खूप वाईट वाटले आणि त्या सती जाण्यास निघाल्या। देवांनी तिला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिने ऐकले नाही। महर्षी दधीची पत्नी त्यावेळी गर्भवती होती। तिने तिच्या गर्भातून मुलाला बाहेर काढले आणि पिंपळाच्या झाडाखाली ठेवले आणि त्यानंतर ती सती गेली। ते मूल पिंपळाच्या झाडाखाली वाढले। यासोबतच त्यांनी पिंपळाच्या झाडाखाली कठोर तपश्चर्या केली। पिंपळाला पिप्लाद ऋषीच्या प्रभावाने आशीर्वाद मिळाला की जो कोणी या देववृक्षाची सेवा आणि पूजा करेल तर त्यांना चांगले फळ मिळेल आणि शनिदोषापासून मुक्ती मिळेल। कारण बघा, जेव्हा पिप्लाद ऋषींना कळले की त्यांचे वडील हे शनी दशेमुळे मरण पावले तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवांच्या आशीर्वादाने ब्रह्मदंड प्राप्त केला आणि शनिदेवांना शिक्षा दिली। नंतर शनिदेवांनी पिप्लाद ऋषींची माफी मागितली आणि वचन दिले की पिंपळाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला शनीचा त्रास होणार नाही आणि म्हणूनच आपल्याला पिंपळ वृक्षाला जर काही वस्तू आपण जर अर्पण केल्या तर शनीचा त्रास जो आहे तर तो
होत नसतो. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण पिंपळाला ही वस्तू जी अर्पण करणार आहोत तर त्या अगोदर आपल्याला पिंपळाची पूजा करायची आहे. ही पूजा जी आहे तर ती संध्याकाळच्या वेळेला प्रदोष काळामध्ये करायची आहे. आता प्रदोष काळ म्हणजे काय, तर सूर्य मावळण्याच्या अगोदरचा पाऊण तास आणि सूर्य मावळल्यानंतरचा पाऊण तास, तर या वेळेमध्ये आपल्याला ही पूजा करायची आहे. तिन्ही सांजेला माता लक्ष्मी जी आहे तर ती सर्वत्र फिरत असते. या पूजेसाठी आपल्याला घ्यायचं आहे, एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं दूध घातलं तरीसुद्धा चालेल, नाही घातलं तरी चालेल. त्याचप्रमाणे एक कणकेचा चौमुखी दिवा जो आहे तर तो करून घ्यायचा आहे. आता चौमुखी दिवा जर तुम्हाला करणे शक्य नसेल तर तुम्ही निरंजन किंवा पंती घ्या, परंतु आपल्याला शक्यतो कणकेचा चौमुखी दिवाच घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला तिळाचेच तेल वापरायचे आहे किंवा मोहरीच्या तेलाचा वापर करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. त्यासोबत आपल्याला काळे तीळ किंवा काळे उडीद तर हे सुद्धा घेऊन जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे. थोड्याशा अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती तो चौमुखी दिवा ठेवायचा आहे. त्यामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे तिळाचं किंवा मोहरीचं तेल असावं आणि 4 वाती आपल्याला घालायचे आहेत आणि तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षत आणि फूल अर्पण करायचं आहे. यानंतर आपण जे तांब्याभर पाणी आणलेलं आहे तर ते पिंपळाच्या झाडाला आपल्याला अर्पण करायचं आहे. पिंपळाच्या झाडाला आपल्याला हळदी कुंकू त्यानंतर अक्षता अर्पण करायची आहेत आणि आवर्जून आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे. ती कोणती, तर आपल्याला काळे तीळ आपण जे घेतलेले आहेत किंवा काळे उडीद तर ते अर्पण करायचे आहेत. अगदी चमचाभर जरी काळे तीळ किंवा काळे उडीद अर्पण केलेत तरीसुद्धा चालतील किंवा तुम्ही जास्त अगदी मुठभर जरी केलेत तरीसुद्धा चालतील, परंतु आवर्जून आपल्याला काळे उडीद किंवा काळे तीळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत. यानंतर आपल्याला फुले जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत. अगरबत्तीने ओवाळायचं आहे, अगरबत्ती लावायची आहे. तुम्ही धूपसुद्धा लावू शकता. आणि यानंतर पिंपळाची पूजा झाल्यावर पिंपळाला आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे. यानंतर थोडा वेळ आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली बसायचं आहे आणि पिंपळाच्या खोडाला हात लावून आपल्याला माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचे स्मरण करायचे आहे आणि आपल्या जी काही समस्या आहे, जी काही अडचण आहे, अगदी पैशासंबंधीची जरी अडचण असेल तरी माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि माझ्या घरातील सर्व पैशासंबंधीच्या अडचणी नष्ट व्हाव्यात तर अशी प्रार्थना करायची आहे किंवा आपला पितृदोष संपावा किंवा आपला शनिदोष संपावा, तर यासाठी आपल्याला प्रार्थना जी आहे तर ती करायची आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर आपण जेव्हा घरी परत येणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे आपल्याला मागे वळून पाहायचं नाही. आपण प्रत्येक शनिवारी सुद्धा पिंपळाच्या झाडाखाली जर दिवा लावला तर शनीशी संबंधित जे काही त्रास आहेत, शनिदोष आहेत तर ते नष्ट होतात. ज्यांना 7.5 आहे तर त्यांनी पिंपळाची पूजा जी आहे तर ती प्रत्येक शनिवारी आवर्जून करावी आणि पिंपळ वृक्षाला नक्की 11 प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या घालाव्यात. कारण पिंपळ वृक्ष जो आहे तर त्याला आपण देववृक्ष मानत असतो आणि पिंपळाची पूजा केल्यामुळे आपल्याला त्याचे बरेचसे जे फायदे आहेत तर ते होत असतात.